हाच म्हणी स्वर्गाहुनी सुंदर व्हावे नाते आपुले जीवनी। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी येत आहेत आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सोनटक्के मॅडम। कल्याणरावजी आटोळे, शाळेचे मुख्याध्यापक, इतर सहकारी शिक्षक व उपस्थित विद्यार्थी, ह्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी प्रथम स्वागत करते। आज आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतनाचा कार्यक्रम आहे आणि 10वीची वर्ग शिक्षिका म्हणून मी तो उभे आहे आणि 10वीचा वर्गाचा पट 32 आहे। 10 विद्यार्थी आहेत आणि 22 विद्यार्थिनी आहेत। तर वर्षभर सर्व शिक्षकांनी मेहनतीनं सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला। संस्थेच्या ध्येय धोरणानुसार ज्या काही परीक्षा झाल्या आहेत त्या सर्व सुरळीत चांगल्या प्रकारे पार पडल्या। बोर्डाची पण अंतर्गत आता परीक्षा जी काही झाली ती पण व्यवस्थित पार पडली आणि सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केलाय। तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना आता बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जायचं आहे। तसेच या ठिकाणी सहर्ष असं स्वागत। लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण तुमच्यासारखा एखादाच मौल्यवान असतो। म्हणून आपल्या आजच्या या शुभचिंतन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्कूल कमिटी अध्यक्ष माननीय कल्याणराव आटोळे यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर आपण सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे। सर्वप्रथम मी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय भिसे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कल्याणराव आटोळे यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करावे। विनंती करतो की आपण स्कूल कमिटी सदस्य नारायणदादा जाधव यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करावे। यानंतर आपल्या विद्यालयामध्ये संस्थेच्या ध्येय धोरणानुसार जी मुख्य सराव परीक्षा झाली, या मुख्य सराव परीक्षेमध्ये जे प्रथम 3 क्रमांकाचे विद्यार्थी आहेत त्यांच्या हस्ते आपण काही मान्यवरांचं सन्मान करणार आहोत। सर्वप्रथम मी इयत्ता 10वीतील मुख्य परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी संस्कृती गायाळ हिला विनंती करतो की आपण आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक भिसे सर यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करावे। यानंतर मुख्य सराव परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेली विद्यार्थिनी अमृता लांबाते हिला विनंती करतो की आपण आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शेख सर यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करावे। यानंतर विद्यालयातील शिक्षिका खंडागळे मॅडम यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करीत आहे। मुख्य सराव परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेली विद्यार्थिनी सानिका जाधव। खंडागळे मॅडम। यानंतर यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित केलं जात आहे। वर्ग शिक्षक पद भूषवलं त्या म्हणजे आपल्या त्यानंतर आपल्या सन्मानित करायचे। Scout Club, go!
निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते. धागे असतात जुळलेले हृदयाचे हृदयाशी. आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते. आणि म्हणूनच इयत्ता 10वीचे विद्यार्थी जरी या शाळेतून भविष्यात शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडणार असले तरीही आपल्या या शाळेचा ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला पंखा भेट दिलेला आहे. तरी मी इयत्ता 10वीचे वर्ग प्रतिनिधी प्रथमेश पवार आणि सानिका जाधव या दोन्ही प्रतिनिधीला विनंती करतो. त्याचबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणराव आठवळे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य नरेंद्र जाधव या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या दोन प्रतिनिधींच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय बिसे सर यांना पंखा भेट द्यायचा आहे. धन्यवाद. निरोपाच्या वेळी घ्यायचे नसतात हातात हात. स्पर्श असतो सांभाळायचा मखमली हृदयात. निरोपाच्या वेळी नसतात मोजायचे भूतकाळातले क्षण. हसून असतात स्वच्छ करायचे हृदयावरचे सारे व्रण. निरोपाच्या वेळी जराही व्हायचं नसतं निराश. मनापासून घ्यायचा असतो शुभेच्छांचा प्रकाश. आणि म्हणून आपला या सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देण्यासाठी इयत्ता 9वीच्या वर्गाने या संपूर्ण 10वीचे जे 32 विद्यार्थी आहेत या 32 विद्यार्थ्यांना पेन भेट दिलेला आहे. तरी मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी ऋतुराज वायसे व इयत्ता 9वीची विद्यार्थिनी तेजश्री जाधव या दोघांना विनंती करतो की आपण 10वीचे प्रतिनिधी प्रथमेश पवार व सानिका जाधव या दोघांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पेन भेट देऊन त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे. SSC बोर्डाचे पेपर लिहिणार आहेत. त्याचबरोबर ते इथून बाहेर पडल्यानंतर एक देशाचा सुजाण नागरिक म्हणून आपले जीवन जगणार आहेत. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. आपल्या विद्यालयातील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी प्रतीक्षा जाधव. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. अध्यक्ष. यानंतर आपल्या या शाळेच्या आठवणी भूतकाळातील अविस्मरणीय प्रसंग सांगणारे मनोगत व्यक्त करण्यासाठी आपणासमोर येत आहे इयत्ता 10वीची विद्यार्थिनी संस्कृती गायाळ. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज आपण अशा जागी उभे आहोत जेथून मागे वळून पाहणे जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी येत आहे इयत्ता 10वीची विद्यार्थी प्रतिनिधी सानिका जाधव. आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडा भावनिक आहे. आजपासून आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार असलो तरी आपल्या